विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस वाक्यांचे प्रकारचा अभ्यास करणार आहोत। त्यात प्रथम आहे असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी किंवा कथात्मक वाक्य। या वाक्यांची जी सुरुवात असते ते कर्तापासून मीन्स सब्जेक्ट पासून असते। त्याचे दोन प्रकार आहेत, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स। आणि आणखी एक गोष्ट की या प्रकारच्या शेवट फुल स्टॉप ज्याला आपण असा हे चिन्ह म्हणतात, याला फुल स्टॉप म्हणतात, हे लावला जातो। अफर्मेटिव्ह सेंटेन्स मीन्स सकारात्मक वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स मीन्स नकारात्मक वाक्य। लक्ष द्या, या आधी आपण जे काही सेंटेन्सेसचा अभ्यास केला आहे त्यात हे कॉलम मध्ये जे काही सेंटेन्सेस होते ते सर्व अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस होते आणि आपण त्याच्या या कॉलम मध्ये प्रश्न तयार केला। निगेटिव्ह सेंटेन्स मीन्स नकारात्मक वाक्य। नकारात्मक वाक्य मीन्स त्या वाक्यात कोणतीही कोणतीही क्रिया करण्यासाठी नाही असते। आता इंग्लिश मध्ये ते कसा ओळखावा, तर सेंटेन्स मध्ये नॉट लावलेला दिसते। अफर्मेटिव्ह सेंटेन्स पासून आपण प्रश्न तयार केले, तसेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स पासून निगेटिव्ह सेंटेन्स कसा तयार करावा हे आपण पुढे पाहणार आहोत। पुढचा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञासूचक वाक्य। या वाक्यांची सुरुवात मेन व्हर्ब पासून होतो। गो टू स्कूल, पहा इथे गो हे वर्ब किंवा मेन व्हर्ब आहे। प्ले क्रिकेट, रीड केअरफुली, इथे प्ले मेन वर्ब आहे, रीड मेन वर्ब आहे। पुढचा प्रकार एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। आता इथेही लक्ष द्या की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये शेवटी काय दिसते, आपल्याला कोणता चिन्ह दिसते, फुल स्टॉप। एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य। या वाक्यांची सुरुवात व्हॉट, अ किंवा हाऊ पासून होतो आणि शेवटी आपल्याला असा चिन्ह, याला म्हणतात एक्सक्लेमेटरी साइन, हे दिसते। व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज, हाऊ क्लेवर यू आर। पहा हे व्हॉट इथे जरी असला दिसते तरी हे याआधी आपण याले व्हॉट किंवा हाऊ याला आपण प्रश्न बनविण्यासाठी वापरला। लक्ष द्या की व्हॉट नंतर इथे अ आहे, हेल्पिंग वर्ब नाही। हाऊ नंतर इथे दुसरा कोणताही शब्द आहे, हेल्पिंग वर्ब नाही। त्यानंतर आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नवाचक वाक्य। त्याचे दोन प्रकार आहे, WH क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन। आतापर्यंत आपण जे काही प्रश्न तयार केले ते सगळे कोणते होते, WH क्वेश्चन्स। फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम, हाऊ आर यू, व्हेअर डिड ही प्ले, व्हेअर डू यू गो, हे सगळे आपण आधीच अभ्यास केले। इथे पहा नंतरचे जे आहे वर्बल क्वेश्चन। वर्बल क्वेश्चनची जी सुरुवात, आणखी लक्ष द्या की शेवटी प्रश्न जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आहे त्याच्या शेवटी आपल्याला प्रश्न चिन्ह लावलेला दिसेल, ते वर्बल असो की WH असो। वर्बल क्वेश्चन्स, वर्बल क्वेश्चनची जी सुरुवात आहे ते हेल्पिंग वर्ब पासून होतो। पहा इथे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात मेन वर्ब किंवा वर्ब पासून होतो आणि हेल्पिंग वर्ब पासून ज्या वाक्यांची सुरुवात होते त्याला आपण म्हणतात वर्बल क्वेश्चन। आर यू हॅपी, आणि शेवटी
त्याचे काय असणार प्रश्नचिन्ह. आर यू हॅप्पी, कॅन यू प्ले, इथे पहा प्रश्नचिन्ह. वर यू देअर, इथे कॅन हेल्पिंग वर्ब आहे, आर हेल्पिंग वर्ब आहे, वर हेल्पिंग वर्ब आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काही WH क्वेश्चन्स तयार केले आहेत अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसचे, त्याचा प्रयत्न करा की तुम्ही त्याला कन्वर्ट करा वर्बल क्वेश्चन्स मध्ये. आशा आहे की तुम्ही WH क्वेश्चन जसे अभ्यास केले आणि तयार केले तसेच तुम्ही वर्बल क्वेश्चन्स ही तयार करणार. थँक यू.